भाऊ, खरं तर आज एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी केकतपांगरी गावामध्ये एका तरुण सहकार्याने तुमचे जीवन संपवलं आहे। एक आंदोलक म्हणून काय भूमिका वेदना होत आहे तुम्हाला, काय सांगा? आत्ताच आम्हाला बी 1 घंट्यापूर्वीच ही बातमी कळाली। केकतपांगरी तांडा परवीन जाधव नावाचा आमचे बंधू आहेत गेवराई तालुक्यातून, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। म्हणजे समाजासाठी त्यानं शहीदच झालाय। त्याच्यामुळं आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली करतोय आणि अशी टोकाची भूमिका समाज बांधवांना विनंती करतो की कोणी अशी टोकाची भूमिका घेऊ नये, कारण की आपले आईवडील आहेत, आपले मुलं आहेत, आपले घरचे लोक आहेत, यांना सोडून जाणे खूप दुःखाची घटना आहे। म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती, आपण लढणारा समाज आहे, म्हणून आपण अशा कोणत्याही प्रकारचे कोणी निर्णय घेऊ नये। हळूहळू आपल्या जे समोर काही येतील आपल्या समोर आमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही कळवणार आहोत। म्हणून रिपीट समाज बांधवांना विनंती करतोय, अशी कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये आणि यांच्या जे घरांवर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, सर्व समाज बांधव तुमच्या पाठीशी आम्ही आहोत। दादा, खरं तर उपोषण सोडताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं आश्वासन देण्यात आले होते। ती बैठक कधी होणार आहे त्या संदर्भात काही माहिती आहे? निश्चितच आम्हाला म्हणजे आज सकाळीच मेसेज आलेला आहे। 31 तारखेला आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांसोबत भेटी घेणार आहे आणि तिकडून देखील आम्हाला म्हणजे पत्र आलेलं आहे की 31 तारखेला बैठक होईल। म्हणून आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत। त्या शिष्टमंडळामध्ये सर्व बंजारा समाजातील जे आमचे राजकीय नेते असतील, आमचे महाराज मंडळी असतील, आमच्या समाजातील साहित्यिक असतील आणि सर्वच संघटनेचे प्रमुख असतील, आम्ही सगळे मिळून 31 तारखेला शिष्टमंडळ जाण्याची आमची शक्यता आहे। शिष्टमंडळामध्ये कोणाकोणाचा सहभाग असणार आणि प्रमुख मागण्या तुमच्या काय असणार आहे? मुख्यमंत्री आमचे प्रमुख मागण्या तेच, आम्ही जे आमरण उपोषण केलंय आम्ही, आणि मागच्या जे 15 तारखेपासून आम्ही मोर्चे काढले, जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्व 55 मोर्चे झाले। तर आमची एकच मागणी आहे की जे आदिवासीचे सवलती आहेत, ते आदिवासीचे सवलती सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांपर्यंत आम्हाला आदिवासीची सवलत मिळायला पाहिजे। आणि मग असं म्हणजे कोणी वेगवेगळे मॅसेज टाकले की मराठवाड्यासाठीच काहीतरी चालू आहे, कोणी म्हणते विदर्भासाठी चालू आहे, कोणी म्हणते खानदेशासाठी चालू आहे, असं काही नाही। आमची मागणी एकच राहील की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला आदिवासीची सवलती लागू व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे आमची एकच मागणी हीच राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।